Listen to me, everybody. Standing and walking not allowed. Standing and walking is not allowed in the boat. मी दीप्ती, आज मुन्नारमधील तिसरा दिवस आहे आणि आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत आणि मुन्नारमधून आम्ही जाणार आहोत थेक्कडीला. तिथली ठिकाणं पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. हॉटेलमधील माझ्या रूमच्या गॅलरीमध्ये मी जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा माझं लक्ष त्या पाण्याच्या ओढ्याकडे जायचं. त्यामुळे तो मला ओढा जवळून पाहावासा वाटला आणि मला असं समजलंही की हॉटेलच्या साईडने बाजूने रस्ता जातो पाठीमागेपर्यंत त्या ओढ्यापर्यंत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझं आवरलं, नाश्ता वगैरे केला आणि तो ओढा बघण्यासाठी मी निघाले. तर हा बघा, ओढ्यापर्यंत जाणारी ही पायवाट आहे. खूप देखणी सुंदर आहे. जंगलातून जाणारी वाट आहे. दोन्ही बाजूला गर्द झाडे आहेत आणि उंच उंच झाडांवरती एकदम वेली लगडलेल्याही आहेत हिरव्यागार. आणि हे बघा, खूप सुंदर दिसते हे निसर्गाचं सौंदर्य. सकाळचं कोवळं ऊन या हिरव्यागार झाडांवरती पानांवरती पडलेलं आहे. जाताना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत आहे आणि खूप छान प्रसन्न असं वाटलं मला. अगदी खरं हे निसर्गाचं सौंदर्य आहे. म्हणजे आपण बागेत वगैरे जशी झाडं लावतो, गार्डनिंग करतो तसं नाही आहे. नॅचरली ही सर्व झाडे आलेली आहेत. आणि हा बघा, ओढा दिसतोय. बऱ्यापैकी पाणी आहे ओढ्यामध्ये. आता तुम्हाला ह्या कॅमेऱ्यातून केवढं दिसते माहिती नाही, पण पाणी वाहत होतं. आणि 2-3 दिवसापूर्वी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे चिखल झाला होता, पाय रुतत होते. आणि ओढ्याच्या बाजूला घनदाट झाडे होते, झुडपे होते. त्याच्यामध्ये आता किडे साप वगैरे असतील म्हणून मी त्या ओढ्यापर्यंत नाही गेले. आणि हे बघा, काळी मिरीचं बेल आहे. काळी मिरीची हिरवी मिरी तुम्हाला लागलेले दिसत असतील. आज आम्ही मुन्नारमधील या फॉरेस्ट हेवन हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत. आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या जात आहेत गाडीमध्ये आणि आता आम्ही निघणार आहोत थेक्कडीला. तिथे आम्ही जाणार आहोत पेरियार लेक सफारीसाठी. आणि वाटेत जाताना आम्ही हा डॅम पाहण्यासाठी थांबलेला आहोत. हा खूप मोठा डॅम आहे असं आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं. आता ही पांढरी भिंत दिसत असेल, त्याच्या बॅक साईडला पाणी आहे. थेक्कडीमधील कथकली शो आणि मार्शल आर्टचा शो सुद्धा फेमस आहे. एक ही देखना हो तो एक शो 200 रुपये, कथकली 200 रुपये, मार्शल आर्ट 200 रुपये. हम 16 पीपल है, तो क्या डिस्काउंट वगैरह नहीं है, पर हेड रेट ओनली है. कल्चर प्रमोशन काउंसिल का अंडर रेट फिक्स है. कितने बजे का शो है ये? कथकली 2 शो है, 5 बजे या 7 बजे. मार्शल आर्ट का एक ही शो है 6 बजे. आम्ही पोहोचलेलो आहोत थेक्कडीमधील फेमस पेरियार टायगर रिझर्व येथे. पेरियार टायगर रिझर्व म्हणजे हा पूर्ण क्षेत्र जंगल एरिया वाघांसाठी संरक्षित असा क्षेत्र आहे. तर तिकीट काउंटरवरती गर्दी आहे. जेंट्स लोक गेलेले आहेत आमच्या ग्रुपमधले तिकीट्स काढण्यासाठी. आणि हे बघा, गर्दी तुम्ही बघू शकता. तुम्ही हे तिकीट्स ऑनलाईन सुद्धा काढू शकता. त्यांच्या बसेस असतात जे आपल्याला ह्या वाईल्ड सेंच्युरी इथून लेकपर्यंत घेऊन जातात. तर आम्ही सुद्धा बसमध्ये आता बसतोय. पेरियार टायगर रिझर्व इथून पेरियार लेकपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बस चार्जेस 45 रुपीज द्यावे लागतात पर पर्सन. हा जो रस्ता आहे हा पेरियार वाईल्ड सेंच्युरी इथून जातो. आणि बोट सफारी आहे, त्याचे चार्जेस आहेत 255 रुपये पर पर्सन. आम्ही पोहोचलेलो आहोत पेरियार लेकच्या इकडे. हे बघा, समोर दिसतोय पेरियार लेक. या परिसरामध्ये माकडेही खूप आहेत. अगदी तुमच्या हातातला खाऊ वगैरे हिसकावून घेतात आणि ते माणसांना सुद्धा घाबरत नाहीत. हा बघा, खूप सुंदर असा डोंगरांच्या मध्ये असलेला पेरियार लेक आहे. हा लेक कृत्रिमरित्या बनवलेला आहे. मुल्ला पेरियार हा जो डॅम आहे त्याच्या बॅक साईडचा हे पाण्यामुळे हा लेक तयार झालेला आहे. आणि हा ब्रिटिशांच्या काळामध्ये बनवलेला लेक आहे. खूप मोठा लेक आहे हा. हे बघा, ह्या उंच झाडावरती किती माकडे आहेत. ह्या फांदीवरून त्या फांदीवरती उडी मारतायत. पेरियार लेकच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप भारी आहे.
आणि ते बोटी लागलेल्या आहेत. आमच्या बोटिंगचं टायमिंग आहे 3:30 ते 5. ह्या लेकच्या परिसरामध्ये कॅन्टीन सुद्धा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. तर आम्ही तिथे नाश्ता केलेला आहे कारण आमच्याकडे अजून बराच वेळ होता. आणि हे आहे तिकीट काउंटर. मगाशी जे आपण तिकीट काढलं ते बसचे चार्जेस होते, म्हणजे पेरियार वाईल्ड सेंच्युरी इथून आपल्याला ह्या लेकपर्यंत आणण्याचे. आता बोटीने सफारी करण्याचे तिकीट इथून आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला दुर्बीण घ्यायची असेल तर तुम्ही ते 50 रुपये चार्ज देऊन दुर्बीणसुद्धा घेऊ शकता. आणि हे बघा, आता आमची बोट लागलेली आहे आणि आम्ही आता निघतोय बोटीमध्ये बसण्यासाठी. प्रत्येकांचे तिकीट चेक केले जात आहेत. येथे 2 प्रकारच्या बोटी असतात. एक केरळ टुरिझमची बोट असते आणि एक असते ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची. फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी बोट आहे ती पेरियार या नाव लिहिलेलं असतं त्या बोटीवरती आणि त्याच्यामध्ये 60 लोक बसू शकतात एवढी क्षमता असते त्या बोटीची. आणि केरला टुरिझम डिपार्टमेंटची जी बोट आहे ती 120 लोक त्याच्यामध्ये बसू शकतात. तर आमची जी बोट होती ती केरला डिपार्टमेंटचीच होती. ह्या बोटीमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असतात, त्यामुळे बरीचशी लोक इथं बसू शकतात. आणि हे बघा, प्रत्येकाच्या सीटवरती असं हे लाईफगार्ड जॅकेट ठेवलेलं आहे आणि कंपल्सरी प्रत्येकाने घालावंच लागतं. आणि आमची बोट सफारी सुरू झाली आणि खूप भारी अनुभव होता हा आमच्यासाठी. खूप स्वच्छ पाणी होतं, बाजूला हिरवेगार डोंगर होते. Okay, please listen to me, everybody. Standing and walking not allowed. Standing and walking is not allowed in the boat. Actually, the rule of the boat. Boat ka balance. Safety first. Yes. Yes. Thank you. ह्या गाईडने आम्हाला सांगितलं की 2009 साली येथे बोटीचा ॲक्सिडेंट झाला आणि 45 जे प्रवासी होते बोटीतले ते मृत्युमुखी पावले. त्यामुळे कंपल्सरी जे लाईफ जॅकेट आहे ते घालावंच लागतं, गव्हर्नमेंटचा इथला रूल आहे असं ते म्हणत होते. आणि ॲक्सिडेंट झालेली जी बोट आहे ती अजूनही काठावरती लावलेली आहे. हे बघा, हा सुंदर पक्षी आहे. स्थलांतरित पक्षी आपल्याला इथे खूप पाहायला मिळतात. आणि इथे शूटिंगला वगैरे बंदी आहे. लास्ट मूवी दिल से ह्या पिक्चरचं शूटिंग म्हणजे एक गाणं इथं शूट झालं होतं. जिया जले जान जले नैनो तले धुवा चले ह्या गाण्याचं शूट इथं झालेलं होतं. त्यानंतर इथं शूटिंगला बंदी आहे कारण शूटिंग वगैरे झालं, गर्दी वाढली तर इथे वाईल्ड ॲनिमलला सुद्धा म्हणजे धोका असतो. आणि पोल्युशनसुद्धा होतं, प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे फेकल्या जातात. आत्ता आपण जो ओसाड लाकडाच्या बुंध्यावरती बसलेला पक्षी पाहिला आणि ती जी झाडं आहेत ती खूप वर्षापूर्वीची आहेत. जेव्हा इथं पाणी वगैरे नव्हतं तेव्हाची ही झाडे आहेत आणि पाणी आल्यानंतर ती मग झाडे मृत पावली आणि त्याचे फक्त असे नामशेष म्हणजे बुंदा फक्त राहिलेला आहे. अशी बरीचशी झाडे आपल्याला इथं लेकमध्ये दिसतात आणि अशा झाडांवरती स्थलांतरित पक्षीही बसलेले इथं दिसतात. समोर ही दिसणारी बघा पेरियार फॉरेस्ट डिपार्टमेंटची बोट आहे ज्यामध्ये 60 लोक बसू शकतात. आणि ही जे आपल्या जे बोटी आहेत त्या आपल्याला जंगलच्या अगदी तलावाच्या कडेकडेने फिरवतात, म्हणजे जेणेकरून पाणी पिण्यासाठी जे वन्य प्राणी आलेले असतात ते आपल्याला दिसू शकतील. आणि एखादा प्राणी आपल्याला दिसला तर ते तिथे स्लो करतात. आणि ही बघा, डोंगरावरती ही अशी घनदाट जंगल आहे. तुम्हाला ह्या झाडांची फक्त पहिलीच जी झाडं आहेत रांगेतली तीच दिसतात. त्याच्या मागची जी रांग आहे झाडांची किंवा त्याच्या मागं काय आहे हे दिसत नाही. एवढं घनदाट हे जंगल आहे, अगदी काळोख दिसतो. खूप बऱ्याच वेळा मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसत नाही. एवढं घनदाट जंगल आहे. एवढं ऊन पडलंय तरी सुद्धा आतलं काहीच दिसत नाहीये. आणि खूप भारी अनुभव होता हा. आणि उन्हाची जी सूर्याची किरणे आहेत ते पडून पाणी अगदी चमकत होतं. आणि या गाईडने सांगितलं की गेली 32 वर्ष हे सर्व्हिस करतात येते आणि या 32 वर्षामध्ये त्यांना फक्त 8 वेळाच वाघ दिसलेला आहे. लास्ट टाईमला त्यांना हा वाघ कोरोना पिरियडमध्ये म्हणजे वाघ दिसला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना वाघ वगैरे काही दिसलेलं नाही आहे. जे वाघ आहे तिथे पण ते ना सकाळी पहाटे नाहीतर एकदम अंधार पडायच्या वेळेसच येतात. आणि हा बघा, आम्हाला एक दिसलेला आहे सांबर, हरणासारखा जो सांबर प्राणी असतो तो दिसलेला आहे.
आमची बोट सफारी झालेली आहे 1.5 तासांची आणि ह्या 1.5 तासांच्या पिरियडमध्ये आम्हाला सांबर दिसलेला आहे, गवे दिसलेले आहेत आणि रानडुक्कर दिसलेला आहे. हत्ती आणि हरिण वगैरे किंवा वाघ वगैरे आम्हाला काही दिसलेला नाही आहे. पेरियार लेक पाहिल्यानंतर आम्ही आलेलो आहोत थेकडीमधील मसाल्यांच्या मार्केटमध्ये आणि हे बघा तुम्हाला दिसत असतील बरेचसे मसाले ठेवलेले आहेत. हे सगळे मसाले चांगल्या क्वालिटीचे असतात कारण हे इथंच पिकवले जातात. आणि हे बुट्टीमध्ये दिसणारे आहेत साबण, वेगवेगळ्या सुगंधांचे हे साबण आहेत आणि असे हे लाकडाच्या पातळ कवरमध्ये पॅक केलेले आहेत. मसाले this one for that 450 rupees, kilo 900 rupees. This for that 150 rupees. This for that 350 rupees. This 100 rupees. This 650 rupees. 300 rupees. दालचीनी का क्या प्राइस है भैया? ये दालचीनी ये 500 किलो है, वो 800 किलो. वो थोड़ा तीखा रहेगा, ये कम तीखा रहेगा. ये सिर्फ खाना के लिए, गरम मसाला के लिए चलता. मसाल्याच्या शॉपच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला केळीचे वेपर्स बनवताना तळताना लोक दिसतात. कशा पद्धतीनं हे केळीचे वेपर्स बनवले जातात बघा. मसाल्यासोबत आम्ही इथे चॉकलेटसुद्धा खरेदी केले कारण कोकोया फ्रूट्सपासून जे चॉकलेट पावडर बनवतात ते कोको फ्रूट प्लस व्हॅनिला फ्रूट हे इथेच पिकवले जातात. त्यामुळे आपल्याला इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स मिळतात. आणि इथे एक स्पेशल म्हणजे हलवासुद्धा आपल्याला इथे मिळतो वेगवेगळ्या फ्रूट्सपासून बनवलेला, म्हणजे पायनॅपलचा हलवा, स्ट्रॉबेरीचा हलवा, खजुराचा, नारळाचा, असे वेगवेगळे फ्लेवरचे ड्रायफ्रूट्स असलेले असे जेली टाईप हलवा आपल्याला इथं मिळतात. ते आपल्याला टेस्ट करण्यासाठी देतात थोडे थोडे. त्यावरून आम्हाला खूप आवडलं म्हणजे ते टेस्ट आणि आम्ही बऱ्याच जणांनी येथील हलवेसुद्धा घेतलेले आहेत. थेकडी फिरल्यानंतर आम्ही आलेलो आहोत थेकडीमधील रिसॉर्ट कॅमलबॅक येथे. आज रात्रीचा मुक्काम आमचा इथेच असणार आहे. तर हॉटेलमधील आमची ह्या रूम्स आहेत. तिकडे एक रूम आहे तुम्हाला दिसत असेल डायनिंग टेबलच्या त्या बाजूला, हा डायनिंग एरिया आहे. वरती पण रूम्स आहेत आणि खाली 2 रूम आहेत. ही आमची रूम आहे. चला मी दाखवते तुम्हाला आमची रूम. तर इथं TV आहे, टेबल आहेत, रूमसुद्धा मोठी प्रशस्त आहे, अगदी कम्फर्टेबल आणि सगळ्या सोयीसुविधांनी युक्त अशी ही रूम आहे. वॉर्डरोब आहे तुमचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी, प्लस इकडे ड्रेसिंग टेबल आहे. इथे पण ड्रेसिंग टेबलला कबड आहे एका बाजूला, इथेही तुम्ही काय वस्तू ठेवू शकता. आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे, ते सुद्धा अगदी क्लीन आहे. उद्या आम्ही निघणार आहोत आलप्पीसाठी. आलप्पी हे हाऊसबोटसाठी फेमस आहे. तर आजचा थेकडीमधील पेरियार लेक, पेरियार बोट सफारी याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब